आवन वाजवतो रे तुझ्या काय बापाचा रोड आहे रे साहेब आमदार बाईंची गाडी जय मॅडम इकडे कसं काय येणे केलं पोलिसांनी त्यांचं काम नीट केलं नाही म्हणून आम्हाला लक्ष घालावं लागलं। एक माणूस तुमच्या एरियात भोंदूगिरी करतोय आणि तुम्ही बघत बसला। पोलीस प्रशासन काय करतंय? प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे तुमचा की तुम्ही फक्त गंमत बघणार आहात? शांत व्हा मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी लगेच देणार नाहीये। इन्स्पेक्टर हे तपास चालू आहे मॅडम। उद्या त्याचा भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे तुम्ही त्याला परवानगी कशी दिली? परवानगी दिलेली नाही मॅडम हे अंधभक्त त्याच्या पाठीशी आहेत, त्यांची ढाल करत होतो। मग त्या ढाली हाणून पाडा। काहीही झालं तरी उद्या तो कार्यक्रम होता कामा नये। तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे मॅडम। माझं पूर्ण सहकार्य आहे। तुमच्या कामात कुणीही इंटरफेअर केलं तर ते मी बघून घेईन पण उद्या काहीही झालं तरी तो कार्यक्रम होता कामा नये। सर निघायचं चतुर राजकारणी शक्यतो बाबा फिबाच्या भानगडीत पडत नाहीत। ही बाई जातीनं या सगळ्यात लक्ष घालते म्हणजे काहीतरी तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आश्रम का? कारण हा भोंदूगिरीचा व्यवसाय आपल्याला खूप पुढे घेऊन जायचा आहे। ती बाई जर माझ्या जाळ्यात आली तर मला पोलीस कधीही पकडणार नाही। ती बाई जर माझ्या जाळ्यात आली तर मी लुबाडलं कितीही लोकांना फसवलं तर पोलीस माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। म्हणून अशी माणसं आपल्या सोबत पाहिजे। जर मी त्या बाईला जाळ्यात ओढलं तर आपल्या समोर पैशांचा ढीग असेल। ठीक अयो पण जर ती नाही अडकली तर? नाही म्हणजे तिचं तोंड बघूनच कळतंय की तिच्यात किती ऍटिट्यूड आहे ते। तुमच्या हाताला ती लागत नसते सोडून द्यायची। डिंपल तुला माहिती नाही या देवी सिंगला नाही ऐकायची सवय नाही आणि बायकांकडून तर नाहीच नाही। जोपर्यंत ती माझ्या पाठीशी उभी राहत नाही तोपर्यंत मी तिची पाठ सोडणार नाही। हे पण खरंय। समजा आपण असं समजूया की ती बाई तुमच्या हाताला लागली आणि तुम्ही म्हणाल तसं सगळं करायला लागली पण जामकरांचं काय करणार तुम्ही? ते तर आहेच ना तुमच्या पाठीशी। डिंपल एकदा जर का ती आमदारबाई माझ्या झळ्यात आली तर असे 100 जामकर मी खिशात घेऊन फिरू शकतो। कळलं? खरंच की? मिळेल तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर? वय या आता। गुड नाईट डॉक्टर। यो एवढा माल पुरेसा आहे देवी सिंग। उद्या भंडाऱ्याला बरीच गर्दी जमेल। त्यांच्या समोर एखादा चमत्कार करतो की हीच माणसं मला कायमचा देव बनवून ठेवतील। कोण आहे? आओ मी आहे जेवण आणलंय। या जेवण धन्यवाद। काय झालं? ती आमदारबाई भांडण मिटवायला तयार झाली का? नाही झाली, होईल। काय या जगामध्ये चिरंतन अशा कुठल्याच गोष्टी राहत नाही। बदल हा सृष्टीचा नियम आहे। आओ निदान माझ्याशी तरी सरळ साध्या सोप्या भाषेत बोला की। बायको आहे तुमची आणि कशाला त्या राजकारण्यांच्या नादाला लागताय? ती लई पावरवाली माणसं आहेत। उगाच त्यांना आडवं जाऊ नका, ती काहीतरी करून बसतील आणि
सकाळी जे झालं आपल्या दारात ते काही बरोबर नाही झालं. एखाद्याचा जीव गेला असता तर केवढ्याला पडलं असतं. पोलीस चौकशी सुरू झाली असती. साकेतची बॉडी अजून पण मागं त्या ड्रमात आहे, विसरलात ना? अहो मी ईश्वराचा सेवक आहे, मग मी का घाबरू? जे माझ्या प्राक्तनात लिहिलंय ते होणारच आहे. बास करा की ही नाटकं. मला ना या तुमच्या अशा वागण्याचा बोलण्याचा लई त्रास होतोय, लई कटाळा आलाय मला. हे बघा, मी तुम्हाला सांगते, ती बाई काय मला चांगली वाटत नाही. तिच्या अवघाच नादाला लागू नका. तिच्यापासून लांब राहण्यातच तुमचं भलं आहे. नाहीतर तिच्या नादाला लागाल आणि कुठल्या तरी फंद्यात अडकून बसाल. उद्या ती बाई तुमचा वापर करून घ्यायला कमी नाही करणार आणि वापर करून झाला असं बाजूला काढायला पण कमी नाही करणार. त्यामुळे तुम्ही या सगळ्या भानगडीत पडू नका. यांच्यापासून लांबच राहा. ह्या अशा राजकारणी माणसांशी मैत्री पण चांगली नसते आणि दुश्मनी पण चांगली नसते. तुम्हाला चांगलंच राजकारण कळतंय की. हा मग न कळायला काय झालं, बारकी पोरगी आहे मी, काढानी आहे. लहान पोराला विचारलं ना तरी तो पण सांगेल ह्या लोकांची नियत चांगली नसते. चांगलं आहे, मी घेईन, काळजी घेईन मी. हा पण मी काय म्हणते, तुम्हाला कशाला त्या बाईच्या नादाला लागायचंय? मी जेवण करू का आता?